हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? होप मजेत असाल. सो आज आहे गुरुवारचा, मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार. त्यामुळं इव्हिनिंगला मी स्वयंपाकाची सुरुवात केली 6 वाजता वगैरे. त्याच्या अगोदरच मी दुपारी पूजा मांडून घेतली होती 2-2:30 वाजता. तिन्ही संध्येला जी आपण पूजेचं कहाणी वाचतो, कथा वाचतो, तर त्याच्यासाठी मी दिवाबत्ती केल्यानंतर संध्याकाळी वाचणार होते. त्यामुळे निम्मा स्वयंपाक मी करून घेतला होता. इव्हिनिंगला मी दिवा वगैरे लावला 6-6:30ला आणि मस्त अशी पूजा झाली होती. खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं घरामध्ये. मला जशी जमेल तशी ट्राय नक्की मी करते की पूजा माझ्यातून चांगली होईल. जितकं करता येईल तितकं करते, कारण मला या सगळ्या गोष्टी करायला फार आवडतात. तुम्हीसुद्धा कमेंटमध्ये सांगा कशी वाटते तुम्हाला पूजा, कारण की मला तर खूप आवडली, खूप मस्त झाली होती. दुपारी मी पूजा केल्यानंतर, पूजन सगळं मांडल्यानंतर मी रांगोळीसुद्धा दुपारीच काढली 3-3:30 वाजता. त्याच्यामुळं आणि हळदीचं लेपन वगैरे मी दर गुरुवारी करतेच, ते तर दर गुरुवारी असतंच. पण बाकीची पण रांगोळी वगैरे काढून घेतलेली. संध्याकाळी दिवा वगैरे लावला दारामध्ये. तुम्ही बघू शकता किती घरामध्ये प्रसन्न वातावरण आहे. खूप छान वाटत होतं आणि ही पूजा इतकी मस्त छान वाटत होती. आणि मी अशी सिंपल अशी एकदम सिल्कमधली एक साडी घातली होती, जी सण असलं की मी घालते. सिंपलशी तयार झाले होते. लॉंग मंगळसूत्र एकदम सिंपल नाजूक. सो आता पूजा पण झाले आणि वाचन पण करून झाले. ॲक्च्युली पूजा मी दुपारीच मांडली. दुपारी म्हणजे तरी 3:30-4 वाजता मांडली. पण तिन्ही संध्येला वाचन करतात, त्याच्यामुळं मग मी आत्ताच वाचन केलं, दिवाबत्ती केली आणि वाचन वगैरे झाले. आता ऑलमोस्ट 7-7:15 वगैरे झाले. वाचन पण झाले, आरती वगैरे देवीची झाली. घरामध्ये खूप छान वातावरण आहे, एकदम प्रसन्न फील होते. आणि जसं की तुम्ही बघू शकता, इकडे मी पूजा मांडली आहे. आणि घरामध्ये खूप प्रसन्न वातावरण आहे सगळ्यांच्याच घरामध्ये. आणि माझा स्वयंपाक ऑलमोस्ट झाला आहे सगळाच. ह्याच्यामध्ये मी राईस बनवला आहे, याच्यामध्ये मटार पनीरची भाजी बनवली आहे आणि याच्यामध्ये डाळ आहे. सो मी नंतर जेव्हा पूर्ण स्वयंपाक होईल, अजून मला शिरा बनवायचा आहे गोड नैवेद्यासाठी. कारण नैवेद्यामध्ये काही ना काहीतरी गोड लागतंच. तर शिरा बनवेल आणि चपाती बनवायची. तर मग नैवेद्य दाखवेल तेव्हा मग मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि मी अशी सिंपल अशी तयार झाले, जास्त काही नाही. फक्त आपलं साडी घातली, कारण मला साडी घालायला खूप आवडते. पण रोज आपल्याशाने घातली जात नाही खरं तर. पण सणवार असेल तर मी नक्की साडी वेअर करते. दिवसभर जरी मला नाही जमलं तर मी कमीत कमी वेळ त्या पूजेसाठी तरी मी साडी नेसतेच. सर्व आवडल्यानंतर मी बाकीचा जो स्वयंपाक राहिला होता तो करायला घेतला. जसं की चपाती बनवायच्या होत्या आणि शिरा बनवायचा राहिला होता. तर कणिक मी मळून ठेवली होती, तर मी चपाती करायला घेतलं. यांचा पण मला कॉल येऊन गेला की ते पण येतात ते घरी. ते बाहेर गेले होते, थोडंसं त्यांचं काम होतं त्याच्यामुळे. सो चपात्या मला काही एवढ्या प्रॉपर येत नाहीत, पण मी ट्राय नक्की करते. येतात म्हणजे गोल वगैरे, पण कधीतरी होतं अलीकडे पलीकडं, पण ट्राय करायला पाहिजे आपण. नंतर चपात्या केल्या मी एका साईडला दोघांसाठी. नैवेद्य छोट्या पण चपात्या बनवल्या देवीला आणि देवाऱ्यामध्ये नैवेद्य दाखवण्यासाठी. आणि नंतर एका साईडला मी शिरासुद्धा बनवून घेतला. तर शिरा म्हणजे तुम्ही शिरा बनवा गोड पदार्थामध्ये, कुठलेही गोड पदार्थ करा, असं काय नाही की शिराच पाहिजे. शेवायची खीर करा किंवा दुसरं काय तुम्हाला जर करायला टाईम नसेल, ज्या लेडीज जॉबला वगैरे जातात तर त्यांनी एखादं स्वीटचा एखादा पदार्थ जरी ठेवला तरी पण चालेल. आणि काहीच नसेल तर साखर ठेवली तरीसुद्धा चालेल, खडीसाखर ठेवली, फुटाणे आणि खडीसाखर तरीसुद्धा चालेल. जसं तुम्हाला इच्छा होईल तसं. असं काही नाही की सगळेच गोड पदार्थ एकाच हे पाहिजे. तुमच्या घरात बाकीचं काय बनवलेलं घरामध्ये स्वीट असेल किंवा काय, तर ते पण ठेवू शकता. गाजरचा हलवा असेल, कुठल्याही प्रकारचं स्वीट चालेल. एक गोडाचा नैवेद्य, एक एवढी छान पूजा केली, एक गोड काहीतरी स्वीट म्हणूनच, बाकी काही नाही की शिवायची खीरच पाहिजे, तुपातलीच पाहिजे, असं काही नाही. देवी फक्त तुम्ही किती भावनेने किती श्रद्धेने तिची पूजा करताय हीच गोष्ट असते, बाकी काही नाही.
5 पक्वान केले, देवी काही म्हणत नाही की तुम्हाला हे दिलं नाही, असं काही नाही. जशी पूजा असेल तशी तिला मान्य असते, असं काही नाही आहे. त्यामुळं तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही नक्की ट्राय करा. आणि बघा, जास्त काय फुलली नाही चपाती, पण बऱ्यापैकी फुलली. आणि मला पण पहिल्यांदा काही चपात्या एवढ्या व्यवस्थित नव्हत्या येतात, पण कधीतरी होतात, थोड्याशा जाड होतात, तर कधी काय होतं, पण ठीक आहे. कारण आपण करतोच जर मनापासून, तर ती गोष्ट आपण कधी ना कधीतरी शिकतो. त्याच्यामुळं माझ्या चपात्यासुद्धा आता करून झाल्या. दोघांसाठी किती, मला 3 ते 4 चपात्या मी फक्त बनवते, जास्त काही बनवत नाही, आणि तेवढ्याच लागतात. आणि चपात्या बनवून झाल्यानंतरच मी त्याच्यामध्ये थोडेसे पापडसुद्धा तळून घेतले. आणि एका साईडला रवा बनवायचा होता मला नैवेद्यासाठी, तर तोसुद्धा मी बनवून घेतला. नैवेद्य पोळ्या बनवून झाल्या की मी लगेच नैवेद्य भरला आणि पहिल्यांदा दाखवून घेतला. मग ते आल्यानंतर मी जेवायला घेणारच होतो. आणि नैवेद्य भरल्यानंतर पूर्ण हे केलं, म्हणजे स्वामींना वगैरे पण देवाऱ्यामध्ये नैवेद्य ठेवला, देवीला वगैरे नैवेद्य ठेवला. आणि अशी सिंपल अशी पूजा मी केली. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.